नमस्कार मित्रांनो, इमॅजिन करा एखादा माणूस एका दिवशी शरद पवार यांच्यासोबत दिसतो, दुसऱ्या दिवशी बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतो आणि मग काही तासांनी परत शरद पवार यांच्याकडे परत जातो. हे ऐकायला जरी बॉलिवूड स्क्रिप्ट सारखं वाटत असलं तरी ही आहे महाराष्ट्र पॉलिटिक्सची खरी गोष्ट. आणि या गोष्टीचं मेन कॅरेक्टर म्हणजे अजित पवार. आज आपण डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत अजित पवार यांचा प्रवास, इरिगेशन स्कॅम, सत्ता बदल आणि त्यांचे सतत फ्लिप फ्लॉप्स, जे महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये इतिहास म्हणून लिहिले जातील. नेटफ्लिक्सवर तुम्ही कितीही वेबसिरीज पाहिल्या तरी महाराष्ट्र पॉलिटिक्समध्ये जे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत ना, ते कुठेच नाहीत. आणि या सिरीजचा सर्वात मोठा प्लॉट ट्विस्ट स्पेशलिस्ट कोण? तर अजित पवार. आज आपण एकदम खोलात जाऊन समजून घेणार आहोत अजित पवार यांचा प्रवास, इरिगेशन स्कॅम, पहाटेचा शपथविधी आणि त्यांच्या सतत बदलणाऱ्या पॉलिटिकल बाजू. शरद पवार हे आधीपासून महाराष्ट्राचे मोठे राजकारणी होते. 1982 मध्ये अजित पवार यांनी पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये डायरेक्टर म्हणून एंट्री घेतली आणि तिथून पुढे त्यांचा पॉलिटिकल बेस मजबूत झाला. आणि त्यानंतर 1991 मध्ये बारामतीमधून ते पहिल्यांदा MLA म्हणून निवडून आले. सुरुवातीपासून ते फक्त ऑर्डिनरी पॉलिटिकल नव्हते, तर मिनिस्ट्रियल पोस्ट भोवती फिरणारे होते. जर मुंबई महाराष्ट्राचं फायनान्शियल कॅपिटल असेल तर बारामती म्हणजे पवार फॅमिलीचं पॉलिटिकल कॅपिटल. शुगर फॅक्टरीज, कोऑपरेटिव्ह बँक्स, स्कूल, कॉलेज सगळं पवार कुटुंबाच्या नेटवर्कमध्ये आहे. बारामतीला लोक अजूनही पवार एम्पायर म्हणतात. बारामतीमधूनच अजित पवार यांना आपलं पॉलिटिकल साम्राज्य महाराष्ट्रामध्ये स्प्रेड केलं. मित्रांनो, आता पाहूयात इरिगेशन स्कॅम. 70,000 कोटींचा घोटाळा. 1999 ते 2009 या काळात अजित पवार इरिगेशन मिनिस्टर होते. या काळात 32 इरिगेशन प्रोजेक्ट अप्रूव्ह झाले. ऑफिशियल रेकॉर्डनुसार जवळपास 70,000 कोटी खर्च झाले. पण ग्राउंड रियालिटी काय होती? अनेक प्रोजेक्ट इनकम्प्लीट होते, खर्च प्रचंड वाढला होता आणि तरीही शेतकऱ्यांना पाणी मिळालंच नाही. पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं? लोक अजूनही याला अजितदादा इरिगेशन स्कॅम म्हणून ओळखतात. जरी कोर्टाने अजून फायनल डिसिजन दिलेलं नाही तरी पब्लिकमध्ये त्यांना करप्शन हा टॅग कायम राहिलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पॉलिटिक्सचा सर्वात मोठा ट्विस्ट कोणता होता तर तो म्हणजे पहाटेचा शपथविधी. तुम्हाला तर माहीतच असेल, 2019च्या महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शनमध्ये BJPकडे पूर्ण बहुमत नव्हतं. शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र येऊन सरकार बनवणार होतं. पण अचानक 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 8 वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी गुपचूप शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री. देशभरात ब्रेकिंग न्यूज, पहाटेचा शपथविधी. पण हा खेळ फक्त 80 तास टिकला. सुप्रीम कोर्टच्या इंटरव्हेन्शन नंतर अजित पवार परत शरद पवार कॅम्पमध्ये गेले. हा महाराष्ट्र पॉलिटिक्स मधला सर्वात मोठा सिनेमॅटिक ट्विस्ट होता. त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा सत्ता बदल. 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार पडल्यावर एकनाथ शिंदे CM झाले. पण अजून ड्रामा बाकी होता. 2023 मध्ये अजित पवार थेट BJP शिंदे कॅम्पमध्ये गेले आणि डेप्युटी CM झाले. लोक म्हणतात अजित पवार आयडिओलॉजीपेक्षा सत्ता महत्त्वाची मानतात. त्यांचे जे काही सपोर्टर्स आहेत ते म्हणतात अजितदादा पवार हे फास्ट डिसिजन मेकर आहेत, ते कामात कडक आणि इफिशियंट आहेत. पण ऑपोनंट म्हणतात की इफिशियन्सी सोबत करप्शन आणि सत्ता लालसा हे त्यांचे ओळखीचं दुसरं नाव आहे. आता त्यांच्याबद्दल लोकांची प्रिसेप्शन काय आहे ते बघूयात. बारामतीमध्ये अजूनही पवार कुटुंबाची पकड मजबूत आहे. पण महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये अजित पवार यांची इमेज स्कॅम अॅक्युज्ड, ऑपॉर्च्युनिटीज, सत्ता कुठे आहे तिथे जाणारे, त्यामुळे लोक त्यांना कधी सिरियस लीडर तर कधी पॉलिटिकल गेमर म्हणून ओळखतात. तर मित्रांनो, अजित पवार म्हणजे महाराष्ट्र पॉलिटिक्सचा असा खेळाडू आहे जो नेहमीच गेम बदलतो. कधी शरद पवार सोबत, कधी BJP सोबत, कधी शिवसेनेसोबत. ते नेहमीच तिथे असतात जिथे सत्ता असते. ते खरे व्हिजनरी लीडर्स आहेत का की फक्त सत्ता मिळवणारे ऑपॉर्च्युनिटीज? ते ठरवायचं काम आहे तुमचं. पण एक गोष्ट क्लिअर आहे, अजित पवार शिवाय महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सची गोष्ट अपूर्णच आहे. मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण असंच एक्सपोज करत राहतो नेत्यांना, महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सला आणि करंट अफेअर जे चालू आहेत त्याबद्दल माहिती देत राहतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.